नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रभाकर श्रीरामजी भैसारे, हेड ऑफ डिपार्टमेंट हिस्ट्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज सुरतोली लोहारा. तर BA फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अल्लाउद्दीन खिलजी यांच्याविषयीचा अभ्यास करत आहोत. त्याविषयीचे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती सांगत आहे. तर अल्लाउद्दीन खिलजीविषयीची मी त्याची पार्श्वभूमी, राजसत्ता कशी प्रस्थापित केली ह्याविषयीची माहिती, त्यांनी उत्तर धोरण, दक्षिण धोरण म्हणजे साम्राज्य विस्ताराच्या संदर्भामध्ये ह्याच्याविषयीची माहिती दिलेली होती. तर आज आपण अल्लाउद्दीनची प्रशासन व्यवस्था किंवा शासन व्यवस्था ह्याविषयीची माहिती बघणार आहोत. तर चला ऐकूया अल्लाउद्दीन खिलजीची शासन व्यवस्था. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अल्लाउद्दीन खिलजी यांनी जी शासन व्यवस्था किंवा प्रशासन व्यवस्था निर्माण केलेली होती त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत. आणि या शासन व्यवस्थेच्या संदर्भामध्ये किंवा प्रशासकीय सुधारणाच्या संदर्भामध्ये प्रश्नसुद्धा येतात. दीर्घोत्तरीमध्ये येते, लघुत्तरीमध्ये येते. तर प्रशासकीय सुधारणाच्या बाबतीत तर बघा, त्यांनी काय केलं की सत्तेचे केंद्रीकरण केलं. महत्त्वाची गोष्ट आहे सत्तेचे केंद्रीकरण. तर अल्लाउद्दीन खिलजी हा एक उत्कृष्ट शासक होता आणि साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच त्याने संघटन जी आहे संघटनाकडे सुद्धा चांगल्या पद्धतीने लक्ष दिलेले होते. आणि संपूर्ण साम्राज्याची सत्ता त्याच्या हाती म्हणजे सुलतानाच्या हाती केंद्रित झालेली होती. आणि मंत्र्यांची जी नियुक्ती आहे आणि बडतर्फी आहे हे सुलतानाच्याच मर्जीवर अवलंबून असे. म्हणजे सुलतानाला वाटलं की याला ठेवायचं आहे आणि याला काढायचं आहे, ते त्याचा अधिकार संपूर्ण सुलतानाला होता. आणि अल्लाउद्दीन खिलजी जो आहे मंत्र्याची निवड करताना फक्त योग्यता पाहत असे. कोणताही कशाही प्रकारचा माणूस तो आपल्या पदरी प्रशासकीय सेवेमध्ये ठेवत नसेल तर ते योग्य असेल, त्याच्यामध्ये लायबिलिटी असेल तरच त्याची नियुक्ती तो त्या पदावर करीत असे. आणि त्यावेळी 4 मंत्री अत्यंत महत्त्वाचे मानले जात असत. त्यांनी आपल्याला प्रशासन व्यवस्थेमध्ये 4 मंत्र्यांना अत्यंत महत्त्व असे दिलेले होते. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे वजीर. तर वजीर म्हणजे हा प्रधानमंत्री काय होता, प्रधानमंत्री होता. आणि अर्थ खात्याचा प्रमुखसुद्धा होता, हे लक्षात ठेवा, अर्थ खात्याचा प्रमुख. आणि इतर जे मंत्री आहेत बाकीचे त्याच्यावर देखरेख ठेवण्याचे कार्य ह्या वजीराकडे होते. दुसरा आहे आरिजे मुमालिक. नंबर 2 आरिजे मुमालिक. तर हा सैन्यप्रमुख होता. हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा येत असतात. आरिजे मुमालिक हा सैन्यप्रमुख असून सैन्याची भरती आहे, बढती आहे, प्रशिक्षण आहे, नियंत्रण आहे इत्यादी जबाबदारी तो सांभाळत असे. तिसरा महत्त्वाचा मंत्री आहे दिवाणी इन्शा. तर दिवाणी इन्शा म्हणजे राज्याचा संपूर्ण पत्रव्यवहार करण्याचे कार्य आणि त्या माध्यमातून तो विभाग सांभाळण्याचे कार्य दिवाणी इन्शा अधिकाऱ्याकडे होतं किंवा मंत्र्याकडे होतं. चौथा आहे दिवाणी रसल. तर दिवाणी रसल म्हणजे परराष्ट्राशी संबंध ठेवणे, दुसऱ्या राष्ट्राबरोबर संबंध ठेवणे, राजदूतांच्या भेटीगाठी आहेत त्या घेणे, राज्यकारभारांच्या सोयीसाठी साम्राज्याचे विभाजन प्रांतामध्ये केलेले होते. आणि प्रांताचा प्रमुख जो सुभेदार होता, कोण, सुभेदार, आणि प्रांताची हिशेब तपासणी केंद्राकडून दरवर्षी होत असे. आणि हे प्रांतीय सुभेदार पूर्णतः सुलतानाला काय असत, जबाबदार असत. तर अशा प्रकारे हे 4 मंत्री अत्यंत महत्त्वाचे होते, वजीर, आरिजे मुमालिक, दिवाणी इन्शा आणि दिवाणी रसल. नंतर आहे बंडांचा बंदोबस्त. ह्या संबंधितली माहिती जर बघू तर अल्लाउद्दीन खिलजीच्या कारकिर्दीमध्ये सुरुवातीला अनेक बंडे झालीत. आणि 1299मध्ये गुजरात जो विजय झाला तर त्या गुजरातच्या विजयाच्या वेळेस लुटीच्या प्रश्नावरून जे नवमुस्लिम होते मंगोल लोक, तर नवमुस्लिम मंगोलांनी बंड पुकारलेले होते. आणि हे बंड अत्यंत क्रूरतेने कुणी चिरडून काढले, अल्लाउद्दीन खिलजीने चिरडून काढले. आणि सुलतानचा पुतण्या होता अकत खा आणि अमीर उमर, मुंग खा, हाजी मौला इत्यादींनी विद्रोह केलेले होते. यांच्या सर्वांचा त्याने पडाव केला. आणि त्यानंतर वारंवार होणाऱ्या
बंडाचा शोध घेऊन अल्लाउद्दीन खिल्जीने जे राजकीय मुत्सद्दी होते त्या मुत्सद्द्यासोबत चर्चा केली, विचारविनिमय केला आणि बंडांची कारणं शोधून काढली आणि जेणेकरून अशा प्रकारे बंड होणार नाही आणि त्यावरील त्यांनी उपाययोजना केली. त्याच्यामध्ये पहिला आहे, सुलतानाच्या असे लक्षात आले कारण शोधल्यानंतर की राज्यात घडणाऱ्या घटनांची माहिती त्याला नीट मिळत नाही आणि त्या दृष्टीने गुप्तहेर विभागाचे संघटन केले. म्हणजे गुप्तहेर हा राज्यात ज्या काही घटना घडतात त्या घटनांची माहिती देईल आणि त्या विभागाची ह्याच कारणासाठी नंतर संघटन केलं आणि अल्लाउद्दीनचे हेर खाते अत्यंत कुशल तरवेज होते. त्याद्वारे कोणतीही गुप्त बातमी वेळच्या वेळी अगदी सत्य अशी मिळत अशी ह्या गुप्तहेर खात्याच्या साह्याने त्याने अनेक बंडांचा बिमोड केला आणि अशा प्रकारे ही पहिली उपाययोजना त्यांनी केलेली होती. हेर खात्याच्या माध्यमातून माहितीची जुळवणूक करणे किंवा माहिती प्राप्त करून घेणे. दुसरा आहे, तर मद्याच्या धुंदीमध्ये अनेक अमीर वाटेल ते बरडत असत आणि सुलतानच्या विरोधामध्ये कारवाया करत असत. म्हणून अल्लाउद्दीन खिल्जीने काय केलं की दारूचे ते दुकान आहे ते दुकानच बंद केली जेणेकरून दारूचं प्रमाण हे कमी होईल आणि दारू पिणाऱ्यास आणि मादक पदार्थाचे सेवन करणाऱ्यास राज्याबाहेर काढल्या जात असे. सुलतानाने मद्य आहे, मादक पदार्थ घेणे आहे हे अवैध घोषित केले. ह्या बाबतीत जयाउद्दीन बर्नीचे एक स्टेटमेंट आहे. तो असं म्हणतो की स्वतः सुलतानाने मद्य पिणे सोडून दिलेले होते. राजमहालातील सर्व मद्य रस्त्यावर फेकून दिले, मदिरापात्रे फोडून टाकली. अर्थात ते वर्णन अतिशयोक्तीपूर्ण असं वाटते, परंतु एक जनतेसमोर नाटक म्हणा की जनतेवर चांगल्या प्रकारचा परिणाम होईल ह्याच दृष्टिकोनातून सुलतानाने दारू सोडून दिली असे म्हणणे इथपर्यंत ठीक आहे. परंतु हे असे म्हणणे इतिहासाला धरून नाही, कारण पुढील काळामध्ये अत्याधिक मद्यसेवनामुळे अल्लाउद्दीनची प्रकृती खालावलेली होती, हे विशेष. त्यानंतर तिसरा, अमीर सरदार आहेत, विवाह समारंभ आहेत, मेजवान्या इत्यादी निमित्ताने एकत्र येत होते आणि त्यांचा परस्पर संबंध हा घनिष्ठ होत होता. त्यातूनच सुलतानाच्या विरोधामध्ये बंड करण्याची कल्पनासुद्धा जन्मास येते असे अल्लाउद्दीनला कळलेले होते. म्हणून त्यांनी असा एक नियम केला की अमीराकडील कोणत्याही समारंभाची पूर्वकल्पना सुलतानाला द्यावी आणि साहजिकच अशा समारंभामध्ये सुलतानाच्या विरोधामध्ये कारवाई करण्याचे आणि गोष्टी करण्याचे धाडस त्यांच्यामध्ये राहिले नाही. अशा प्रकारे हा तिसरा उपाय त्यांनी बंड जो होत होता त्याच्यावर शोधून काढला. त्यानंतर अल्लाउद्दीनने प्रांतीय अधिकाऱ्याच्या संख्येत सैन्यावरसुद्धा बंधनं टाकली जेणेकरून प्रांतीय अधिकाऱ्याची ताकद जास्त वाढणार राजापेक्षा, सुलतानापेक्षा. ह्या सर्व उपायानंतर एखादा अमीर सरदार शक्तिशाली बनत असेल तर सुलतान काय करत असे, त्याला ठार करत असे, म्हणजे अल्लाउद्दीन त्याला ठार करत असे. नंतर आहे चौथं, धनसंपत्ती. धनसंपत्ती विपुल असल्याने अमीर महत्त्वाकांक्षी बनलेले होते आणि त्या दृष्टीने अमीरांना पूर्वी धर्मार्थ किंवा इनाम म्हणून मिळणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी अल्लाउद्दीनने खालसा केल्या, सरकार जमा केल्या. पेन्शन जे आहे देणगी स्वरूपात अमीरांना मिळणारी जी रक्कम होती तीसुद्धा बंद केली. सारांश म्हणजे काय केलं, अमीरांचं खच्चीकरण करणं सुलतानाने चालू केलं आणि संपत्ती सुलतानाने हळूहळू काढून घेऊन त्यांना कमकुवत बनविले. ठीक आहे. तर अशा प्रकारे बंडांवर त्यांनी विजय मिळविलेला होता. त्यानंतर सैनिक संघटन. सैनिक संघटनाच्या बाबतीत जर बघितलं तर साम्राज्य विस्तार आणि मंगोल जे लोक होते क्रूर, त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी अल्लाउद्दीनने आपले सैन्य मोठ्या प्रमाणात वाढविले. त्याच्याजवळ जवळपास 4,75,000 स्थायी सैन्य होते. विशेषतः त्यांनी घोडदळाकडे मोठ्या प्रमाणात लक्ष पुरविलेले होते. त्यांच्याजवळ उत्तम जातीचे घोडे मागविण्यात आले आणि घोड्याची अदलाबदल होऊ नये म्हणून घोड्यांना डाग देण्याची प्रथा सुरू केली. ही जी पद्धत आहे, ही पद्धत इतिहासामध्ये सर्वात पहिल्यांदा अंमलात आणणारा व्यक्ती जो आहे तो आहे अल्लाउद्दीन खिल्जी. घोड्यांना डाग देण्याची प्रथा सुरू केली आणि अल्लाउद्दीन स्वतः घोड्याचे वारंवार निरीक्षण करीत असे आणि सैनिकांची भरती आहे, बढती आहे याच्यावर लक्ष ठेवत असे. पायदळामध्ये सुलतानाने फारशी सुधारणा केलेली आपल्याला दिसत नाही, परंतु त्याच्याकडे पायदळाची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती. खिल्जीच्या सैनिकांमध्ये एकूण 3 श्रेणी होत्या. किती बघा, 3 श्रेणी होत्या आणि प्रथम श्रेणीचा सैनिक 2पेक्षा जास्त घोडे बाळगत होता. 2पेक्षा जास्त घोडे त्या सैनिकाकडे पहिल्या श्रेणीच्या. द्वितीय श्रेणी आहे, द्वितीय श्रेणी 2 घोडे ठेवत असे आणि तृतीय श्रेणीचा जो सैनिक आहे तो फक्त 1 घोडा ठेवीत असे.
तशा प्रकारे श्रेणीनुसार सैनिकाला वेतन मिळत असे. साधारणतः सैनिकाला वार्षिक म्हणजे वर्षाचे 234 टंका एवढा वेतन किंवा पगार मिळत असे. तर 1 टंका म्हणजे अंदाजे ₹1 असं जर पकडलं तर जवळपास ₹234 त्यांना वार्षिक मिळत असत. तर एक गोळा जास्त ठेवणाऱ्याला 78 टंका जास्त. हे वेतन अगदी नगदी कॅश स्वरूपामध्ये दिलं जातं. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कॅश स्वरूपामध्ये किंवा नगदी स्वरूपामध्ये वेतन दिल्यामुळे हे सैनिक जास्तीत जास्त सुलतानासोबत बांधील राहत असत. त्यामुळे काय झालं की अल्लाउद्दीनच्या सैन्यामध्ये नगदी वेतनामुळे उत्साहसुद्धा निर्माण झाला आणि प्रत्येक सैनिकाचे वर्णनसुद्धा लिहून ठेवलेले आहे. हे महत्त्वाचं आहे. आणि सैन्य व्यवस्थेसाठी दिवाणी आरिज, आता सांगितलं मी, दिवाणी आरिज हे स्वतंत्र खातं त्यांनी निर्माण केलेले होते आणि दिल्लीत राखीव सैन्य सदैव तयार असत आणि किल्ल्यांकडे सुद्धा अल्लाउद्दीनने पूर्व लक्ष दिलेले होते. ह्या सर्व सुधारणांमुळे काय झालं की अल्लाउद्दीनचे सैन्य संघटन मजबूत झाले आणि त्याच्याच भरोश्यावर त्यांनी अफाट साम्राज्य निर्मिती तो करू शकला. आर्थिक सुधारणा बघू आपण. तर आर्थिक सुधारणेच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर बाजार नियंत्रण, तर खाद्यान्न आहेत, सैनिकांना लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत. स्वस्त झाल्याशिवाय एवढ्या मोठ्या विशाल सैन्याला सांभाळणे अशक्य होते. त्यासाठी सुलतानाने काय केलं, बाजार नियंत्रणाची सुधारणा केली. खाद्यान्न आहे आणि इतर आवश्यक वस्तूंच्या किमती आहेत ह्या शासनांच्या माध्यमातून ठरवून दिल्या. त्यापेक्षा जर जास्त किंमत कोणी घेत असेल तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कडक अशी कारवाई केली जात असे. तर या ठिकाणी तुम्हाला रेट पण लिहून दिलेले आहेत. प्रथम श्रेणीचा घोडा आहे 100 ते 120 टंका ह्या किमती त्यांनी म्हणजे ठरवून दिलेल्या किमती होत्या. त्या किमती तुम्ही बघू शकता. या चार्टवरून तुम्ही नजर घालू शकता. आणि 1 टंका म्हणजे चांदीचा ₹1 आणि 50 जितल म्हणजे 1 टंका असे प्रमाण होते त्या काळामध्ये. तर ह्याच किमतीत वस्तू विकल्या पाहिजे असे व्यापाऱ्यांवर काय होते, कडक बंधनं होती आणि वस्तू वजनात बरोबर देणे आवश्यक होतं. एवढंच नाही तर वस्तू एखाद्या व्यापाऱ्याने कमी दिली तर तेवढ्या वजनाचं मास जेवढं कमी भरेल वस्तूचं वजन, तेवढ्या वजनाचं मांस त्याच्या शरीरातून कापून घेतले जाईल. तशा प्रकारे अल्लाउद्दीन खिलजीने बाजार जी व्यवस्थापन आहे त्याच्यावर अत्यंत कडकपणे नियम लावून ते अंमलात आणलेले होते. त्यानंतर बाजारावर देखरेख करण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी काय केलं, मालिके रियासत, बाजारावर नियंत्रणासाठी मालिके रियासत हा स्वतंत्र विभाग स्थापन केला आणि यातील काही प्रमुख जे अधिकारी होते, शहानाय मंडी असं त्या प्रमुख अधिकाऱ्याचं नाव होतं. आणि ठिकठिकाणी भरलेल्या बाजारामध्ये गुप्तहेरसुद्धा फिरत असत, जेणेकरून चोरी आहे, लबाडी आहे, कमी वजन देणे आहे, फसवणूक आहे, तर त्याच्यावर नियंत्रण ठेवून तो बरोबर पकडला जात असे. कामासाठी लहान मुलांचासुद्धा त्या उपयोग करून घेतलेला गेलेला होता त्यांच्या काळामध्ये. दुष्काळाच्या वेळी सोय ठेवून धान्याचे राखीव साठेसुद्धा ठेवण्यात आलेले होते आणि पुरवठा व्यापाऱ्यांच्या मार्फत नियमित सुरू होत होता. तर अशा प्रकारे बाजारावर त्यांनी नियंत्रण ठेवलेले होतं. आणि नंतर बघू भूमी व्यवस्था. तर भूमी व्यवस्थेच्या संदर्भामध्ये जर आपण बघायला गेलो तर भूपती विना परिश्रम अन्नधान्य धनसंपन्न शक्तिशाली होत आहेत हे ओळखून अल्लाउद्दीननं काय केलं होतं, सर्व जमिनी हे सरकार जमा केलेली होती आणि अर्थात हिंदूंच्या बाबतीत अधिक कठोरतेचा व्यवहार त्यांनी केलेला होता. तर दिल्लीच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाची मोजणी केली आणि मोजणी करून उत्पन्नाच्या आधारावर कर निश्चित केला. आणि ह्या बाबतीत सुलतानाने हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव त्यांनी स्पष्ट नष्ट केला. कोणत्याच प्रकारचा भेद त्यांनी ठेवलेला नाही. तर हिंदूपासून 50% तर मुसलमानापासून 25% भेदभाव केलेला होता. हिंदूपासून 50% तर मुसलमानांपासून 25% कर किंवा टॅक्स घेतला जात होता. आणि बाजार नियंत्रणाच्या सुधारणेनंतर हा कर जो आहे साधारणतः धान्याच्या स्वरूपामध्ये घेणं सुरू झालं. अर्थात ही पद्धती दिल्ली आहे, दोआबाय ह्या प्रदेशापुरते मर्यादित होती. आणि आपल्या जवळ असणारे जे पशु आहेत, गाय, बैल, बकरी म्हणा, आणि त्यांच्यासाठी जे काही कुरण लागतं त्या कुरणावर सुद्धा हिंदूंना टॅक्स दिलं किंवा टॅक्स लावलेला होता किंवा हिंदूंना टॅक्स द्यावा लागत होता. आणि गैरमुसलमानी प्रजा म्हणून फक्त हिंदूंना जिजिया कर त्यावेळी द्यावा लागत होता. हा बघा, लक्ष द्या इकडे, जिजिया कर द्यावा लागत होता. कर वसुलीसाठी मुस्तखराज नावाचे कर्मचारी होते, मुस्तखराज.
त्यांना जास्त वेतन देण्यात येईल, त्यांनी भ्रष्टाचार करू नये हा त्यामागील उद्देश होता. आणि अल्लाउद्दीनचे अत्याधिक कराचे वाईट परिणाम हिंदूंना नंतर भोगावे लागले. त्यांची परिस्थिती अत्यंत खालावलेली होती. हिंदू जमीनदारांना देण्यात येणाऱ्या सवलती, जागिरी ह्या आधीच अल्लाउद्दीनने काढून घेतलेल्या होत्या. त्यामुळे अक्षरशः त्यांना कंगाल बनविले होते. आणि तारीखे फिरोजशाहीमध्ये स्वतः बर्नी लिहितो की चौधरी, खोत, मुकादम वगैरे हिंदू अधिकाऱ्यांना भयानक प्रसंग ओढवला. हिंदूंजवळ घोडे, अस्त्रशस्त्र घ्याव्यास पैसा उरला नाही आणि त्यांच्या स्त्रिया मुसलमानाकडे हलकी सलकी कामे करू लागलेली होती. तर अशा प्रकारे त्यांनी हिंदूंवरती टॅक्स जास्तीचे लावलेले होते. नंतर न्यायव्यवस्था. तर न्यायव्यवस्थेच्या बाबतीत जर बघितलं तर न्यायाधीशांच्या संख्येमध्ये त्यांनी वाढ केलेली होती. कठोर असे दंडविधान लागू केलेले होते. न्यायाधीशांना त्यांच्या कार्यात गुप्तहेरांची फारच मदत होत असे. आणि अल्लाउद्दीन खिलजी न्यायप्रिय असल्यामुळे राज्यामध्ये शांतता होती असं म्हटलं जाते. पण तेवढं काही बरोबर नाही. त्यांच्या न्यायप्रियतेमुळे नव्हे तर दंडविधानातील अत्यंत कठोर उपायामुळे राज्यात शांतता होती. म्हणजे धाकामुळे प्रजा किंवा व्यापारी शांत राहत होते. तर अशा प्रकारे अल्लाउद्दीन खिलजीचं आपण तर अशा प्रकारे अल्लाउद्दीन खिलजीची प्रशासन व्यवस्था आपण बघितली, शासन व्यवस्था आपण बघितली. ह्यानंतर मी तुम्हाला जे प्रश्नोत्तर आहेत ते PDF स्वरूपामध्ये पाठवणार आहे. धन्यवाद.